हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण नाही का सर्व विषयाचे आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन काय येऊ शकतात, पेपर पॅटर्न कसं राहते, ब्लूप्रिंट फॉलो होते का नाही होत, ब्लूप्रिंटनुसार कसे क्वेश्चन विचारले जातात ते आपण सर्व विषयाचं बघतो. तर आपण संस्कृतचं बघितलं, पदार्थ विज्ञानचं बघितलं, संहिता अध्ययनचं बघितलं. आता आपण बघणार आहोत रचनाशारीरचा पेपर 1. ठीक आहे. रचनाशारीरमध्ये 2 पार्ट पडतात. एक तर आपला आयुर्वेद पार्ट पडते आणि मॉडर्न पार्ट पडते, हे सर्वांना माहीतच आहे. तर मॉडर्नमध्ये ॲनाटॉमी येते. ठीक आहे. तर ॲनाटॉमीमध्ये आपल्याला काय काय क्वेश्चन विचारतात आणि आयुर्वेदमध्ये काय काय विचारतात याचं वेटेज आपण पेपर 1 नुसार बघू. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा हे सर्व क्वेश्चन तर तुम्हाला माहिती आहे ब्लूप्रिंटनुसार फॉलो झालेले. तर तुम्ही हे 3 क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन येतं, पेपर येतात, त्यानुसार तुम्ही बघू शकता, ॲनालिसिस करू शकता. तुम्हाला इतके लेक्चर बाकीचे सर्व सब्जेक्टनुसारच सेम तसंच आहे. तर याच्यात फक्त मी आता तुम्हाला सांगतो की मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कोणते येतं, आपण त्याच्यावर जास्त ध्यान देऊ. ठीक आहे. तर आता मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पहिल्यांदा LAQ मासानुमासिक गर्भवृद्धी हे करायचं आपल्याला. नंतर बोनमध्ये एक बोन करायची, एक कोणती पण बोन येते सेकंड LAQमध्ये. तर बोनमध्ये स्कॅपुला, क्लॅव्हिकल, ह्युमरस आणि फिमर या 4 बोन आपल्याला करायचा. हा इम्पॉर्टंट येतात. ठीक आहे. स्कॅपुला, क्लॅव्हिकल, ह्युमरस याआधी विचारलेलं आहे आणि फिमर यावेळेस विचारायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. नंतर जॉईंट्समध्ये आपल्याला 4 जॉईंट इम्पॉर्टंट येतं, पण आपल्याला हिप जॉईंट, नी जॉईंट आणि शोल्डर जॉईंट हे आपल्याला मस्टली करायचे. आणि याच्यासोबत तुम्ही एल्बो जॉईंट वाचून घ्यायचा, हे फक्त रीड करायचा. ठीक आहे. रीड करायचं, तुम्हाला समजूनच जाते व्यवस्थित. ठीक आहे. आणि बोन्स राहिल्या तर बोन्स मी ऑलरेडी सर्व शिकवेल येतं व्यवस्थित. आपल्या यूट्यूबवर लेक्चर येतं त्याचे, मीच शिकवेले एकदम इझी लँग्वेजमध्ये. आणि लागलेल्या याच्या नोट्स जे आहेत ते तुम्हाला चॅनलवर भेटून जातील. ठीक आहे. आता राहिलं नंतर चौथा LAQ येते CNS किंवा एंडोक्राईनवर. ठीक आहे. तर 3 वर्ष झाले लगातार CNSवर येते. CNS इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की एंडोक्रायनॉलॉजीवर SCQचं वेटेज जास्त येते. तर आपण आपल्याला ब्रॅकियल प्लेक्सिस, स्पायनल कॉर्ड, सेरेबेलम हे 3 टॉपिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला अजून CNSमध्ये अजून 2-3 टॉपिक येतं, ते करायचे. पण आपल्याला पहिल्यांदा हे 3 टॉपिक मस्ट येतं. ठीक आहे. नंतर SCQमध्ये आयुर्वेदानुसार संधी प्रकार किंवा सुश्रुतोक्त संधी प्रकार म्हणून पण क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. आपल्याला हे करायचं. नंतर शरीर व शारीर व्याख्या, नंतर षडंग शारीर, नंतर प्राकृत विकृत, केश दंत नख एकदम छोटा टॉपिक आहे, एका पेजाचा छोटा टॉपिक आहे, एकदम इझी आहे. याच्यावर एक SAQ फिक्स येतोच याच्यावर. ठीक आहे. एक तर केश, दंत, नख वेगवेगळे विचारू शकतात किंवा तिन्ही मिळून विचारू शकतात. ठीक आहे. नंतर फिटल सर्क्युलेशन, स्पर्म ओव्हन याचं स्ट्रक्चर येऊ शकते. ग्लँड्स, आपल्याला ग्लँड्सबद्दल माहिती पाहिजे. ग्लँड्समध्ये पण काही इम्पॉर्टंट ग्लँड्स येतात, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. पण ग्लँड्स आपल्याला करायच्या. यामध्ये जसं पिनियल ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे, या सर्व इम्पॉर्टंट ग्लँड्स असतात. ठीक आहे. आता हे झालं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता जेवढे पण मी तुम्हाला पेपर सांगितले, तर प्रिपरेशन कसं करायचं फर्स्ट हे मी आधी पण सांगितलेले, पण ते आपण परत एकदा की म्हणजे तुम्हाला नेहमी तुमच्या दिमागात प्रिपरेशन करायला घेतलं. पहिल्यांदा लास्ट इयरचे PYQ काढायचे. PYQमध्ये बघितलं की पहिल्यांदा मोस्ट कॉमन LAQ कोणते येतं. मोस्ट कॉमन LAQ जे रिपीट झालेले येतं, रिपीटेड 1 वेळा हो का 2 वेळा हो, म्हणजे 1 वेळा हो, 2 वेळा हो, किती वेळा रिपीट हो, जे रिपीटेड हे LAQ येतं ते करायचे पहिल्यांदा. LAQ रिपीटेड, त्यामध्ये जसं मासानुमासिक गर्भवृद्धी नेहमी विचारतात, बोन नेहमी विचारतात. आता कोणती बोन रिपीट नाही होणार, पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. तुम्हाला मी जे 4 बोन सांगितले त्या येऊ शकतात. ठीक आहे. तर पहिल्यांदा मोस्ट कॉमन LAQ प्रिपेअर करायचे, हे मी काढून दिलेलं होतं. नंतर मोस्ट कॉमन SAQ प्रिपेअर करायचे. नंतर काय करायचं, मोस्ट कॉमन SAQ प्रिपेअर करायचे. SAQ म्हणजे मोस्ट कॉमन SAQ कोणते येतं, जे रिपीटेड होतात, जे रिपीट झालेले असतात, 1 वेळा का 2 वेळा, ते करायचे. नंतर फक्त PYQच्या दृष्टीने म्हणते, बाकी तर 100 गोष्टी येतात. ॲनाटॉमी तर तुम्ही जेवढं करसाल, जोपर्यंत तुम्ही डॉक्टर बनता, म्हणजे तुम्हाला ॲनाटॉमी तुमच्या पिछा सोडणारच नाही. तुम्हाला डिटेलमध्ये ॲनाटॉमी आहेच. पण आपल्याला पहिल्यांदा पेपर ओरिएंटेड काम करायचं, आपल्याला पास करायचं. बाकीची नॉलेज तर आपल्याला यूट्यूबवर मी सांगतच राहील, लेक्चर पडेलच येतं. लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर लागेल तेवढे अवेलेबल येतं. पण आपण सध्या फक्त आपल्याकडे 1.5 वर्ष पण नाही, आपल्याकडे फक्त 30च दिवस येतं. 30 दिवसामध्ये पण आपल्याला ॲनाटॉमीसाठी, रचनाशारीरसाठी खूप कमी टाईम येतो. म्हणून आपल्याला आयुर्वेद पण करायचं, मॉडर्न पण करायचं. म्हणून जास्त
जास्त न वाचल्यापेक्षा जे सांगतात तेवढं लिमिटेड इम्पॉर्टंट गोष्टी वाचतात तर फायदेत असतात. ठीक आहे. नंतर यायचं आपल्याला अनकॉमन LAQ. अनकॉमन LAQ म्हणजे कोणता, की जो जे रँडमली कधीमधी एखाद्या वेळेस विचारलेलं येतं तर तसे LAQ करायचे. पण हे करायचे, हे प्रिपेअर करायचे. प्रिपेअर करताना या पॅटर्नमध्ये करायचं. पहिल्यांदा मोस्ट कॉमन LAQ, नंतर मोस्ट कॉमन SAQ, नंतर अनकॉमन LAQ म्हणजे जे एखाद्या वेळेस विचारलेले, नंतर अनकॉमन SAQ जे एखाद्या वेळेस SAQ विचारलेले असतील या 3 एक्झाममध्येच. कारण की यानुसारच पेपर पॅटर्न फॉलो होते ना. तुम्ही जुनं असाल तर जुन्यात तर भरपूर गोष्टी येतात, त्याच्यात अजून कन्फ्युजन वाढेल. पुस्तकात जसं वेगवेगळे चॅनल बघता वेगवेगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं, पण ब्लूप्रिंटला फॉलो करून चला. ब्लूप्रिंटला तुम्हाला पण ॲनालिसिस करू शकता तुम्ही, पण तुमच्याकडे टाईम नसेल एवढा, मी सांगतो तसं करा, फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर हे सर्व झालं की मग तुम्ही नोट्स वाचू शकता. नोट्स मी देईल तुम्हाला, माझ्या नोट्स वाचू शकता किंवा तुम्हाला जे एक्स्ट्रा टॉपिक वाटला ते वाचू शकता. पण हे केव्हा वाचाल, जेव्हा तुमचे सर्व सब्जेक्टचे, तुमचे 5च्या 5 सब्जेक्ट, पेपर 1 पेपर 2 मिळून 9 सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टचे, तर जेव्हा तुमचं एवढा टॉपिक सगळ्या विषयाचा कवर होईल, सर्व विषयाचा जेव्हा कवर होईल, त्यानंतर तुम्ही नोट्स वाचाल किंवा पुस्तक वाचाल बाकीच्या सब्जेक्टमध्ये. ते कशासाठी वाचाल, फक्त MCQसाठी. तुम्हाला जे 20 मार्काचे MCQ येतील, MCQसाठी तुम्ही रीड करसाल पुस्तक. तर जो टॉपिक वाचाल तुम्ही ते थिअरीच्या हिशोबाने नाही प्रिपेअर करता. ते कशा करायचा, की कुठं साईज दिलेली राहते, कुठं लेंथ दिलेली राहते, कुठं काहीतरी स्पेशल पॉईंट दिलेले राहतात, कोणत्या टॉपिकबद्दल, मसलबद्दल दिलेलं राहते, कशाबद्दल पण दिलेलं राहते. तर इम्पॉर्टंट पॉईंट क्लिक करायचे कशासाठी, MCQच्या दृष्टीने. जिथं जसं आपण नीटमध्ये कसं आपण थेअरी वाईज अभ्यास करायचो का, आपण MCQ वाईज, की MCQ कुठं बनू शकते, आपला नीटचा हिशोब लावायचा MCQमध्ये. मग प्रत्येक टॉपिकमधले MCQ प्रिपेअर करायचे. ठीक आहे, टाईम मिळाला तर, नाहीतर तर याच्यात तर सर्व कवर होऊनच जाते. पण हे सर्व झाल्याच्या बाद करायचं, पण पहिल्यांदा मिनिमम एवढं तर करायचं, यांना तुमची पासिंग इन्श्योर होऊन जाते. मग तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्ससाठी तुम्ही हे सर्व करू शकता. ठीक आहे, आता हे झालं सर्व पेपर 1 कशाचा, रचना शारीरचा पेपर 1. ठीक आहे, तर यात नाही का, जर का तुम्ही ऑब्झर्व केला तर मॅक्सिमम LAQ मॉडर्न पार्टचे पेपर 1मध्ये. ठीक आहे, आणि एक मासानुमासिक गर्भवृद्धी फिक्स LAQ येते आयुर्वेदावर. ठीक आहे, नंतर अष्टविध संधी येते, नंतर फिटल सर्क्युलेशन. तर आता आपण ब्लूप्रिंटमध्ये बघू की ब्लूप्रिंटमध्ये वेटेज कसं आहे. तर हे आधी पण आपण बघितलेलं आहे की शरीरोपक्रमणे शारीर, परिभाषा शारीर 5 MCQ आणि 1 SAQचं वेटेज आहे. नंतर गर्भशारीर एम्ब्रियोलॉजी म्हणजे 5 MCQ आणि 1 SAQ आणि 1 LAQचं वेटेज आहे. नंतर अस्थिशारीर आणि ऑस्टिओलॉजीमध्ये आपलं काय ते बोन्स येते. एम्ब्रियोलॉजीमध्ये काय ते आपलं जे स्पर्म ओव्हम, नंतर याच्यात पण 9 मंथची फिटल डेव्हलपमेंट येते, ते टॉपिक येते. नंतर केश, दंत, नख सिम्पल टॉपिक 1 SAQ फिक्स. नंतर पेशीशारीर मायोलॉजी, पेशीशारीरवर क्वेश्चन येईल, किंवा जसा इथं पेशीशारीरवर क्वेश्चन आला, पेशींची संख्या सांगून ही पेशी हे करा, आणि त्याचा म्हणजे हे आयुर्वेदानुसार आपल्याला एखादी मसल विचारू शकतात. ठीक आहे, किंवा इथं जसं आपल्याला डायफ्राम मसल विचारली, जसं इथं रेक्टस ॲब्डॉमिनस मसल विचारली, तर आपल्याला इथं कोणती पण एक मसल SAQसाठी विचारू शकतात. मसल्स तुम्हाला मी डिटेलमध्ये अप्पर लिमच्या मसल्स सर्व दिलेल्या आहेत. तर साईड बाय साईड जे टॉपिक पडत येतं ग्रुपवर, आपल्या चॅनलवर, ते तुम्ही बघू शकता जे तुम्हाला वाटते. जसं मी क्लॅव्हिकल सांगितलं तर तुम्ही क्लॅव्हिकलचे लेक्चर्स बघू शकता. क्लॅव्हिकल, स्कॅपुला, छोटे व्हिडिओज येतं, तुम्हाला थोडं क्लिअर होते. तुम्ही नोट्स वाचल्या तर तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, आणि नंतर मी क्विक रिव्हिजन पण केली आहे सर्व गोष्टीची, कसं आहे काय. नंतर संधी, जॉईंट्स, संधीचे प्रकार आपल्याला विचारू शकतात. नंतर स्नायूमध्ये आपल्याला हे येतात, सर्व मसल्स येतात. नंतर जॉईंट्स, आर्थरोलॉजी म्हणजे जॉईंट्समध्ये आपलं नी जॉईंट, एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट, हे सर्व इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे, हे सर्व झालं जॉईंट्समध्ये. याच्यात काय 2 MCQ, 1 LAQ, 1 SAQ. याच्यात आपल्याला MCQ कोणत्या टॉपिकवर विचारणार ते पण फिक्स येतं. शरीरोपक्रमणे, शारीर, परिभाषा शारीरवर 5 MCQ. ते प्रिपेअर करताना तसं प्रिपेअर करायचं. गर्भशारीरवर 5 MCQ येणार येतं, तर ते हे करायचं. ठीक आहे, नंतर एंडोक्राईनवर आणि लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे आपल्याला एक ग्लँड आपल्याला याच्यासाठी विचारलं जाते. कोणती पण एक ग्लँड आपल्याला विचारणारच येतं. कशासाठी, SAQसाठी. ठीक आहे,
तर हे आपण हे सर्व आपण पाहिलं पेपर 1साठी. आता याच पद्धतीनं आपण रचनाशारीरचा पेपर 2 पण बघू. ठीक आहे, हे पेपर 2 झालं. त्याच्या बाद आपलं फक्त राहते क्रियाशरीर हे सर्व झालं. हे ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही प्रिपेअर करा. तुम्हाला कोणत्याच याच्यात अडचण येणार नाही. बाकी काही अडचण असली तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करून हे करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. कारण की मी पटापट सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहोत. कारण की दिवस कमी राहतले मला पण. आज मी 7-8 व्हिडिओ अपलोड केले. आता हा पण 9वा किंवा 10वा व्हिडिओ असेल आजचा. तर तुम्ही जेवढं कंटिन्युएशनमध्ये राहाल तेवढं तुम्हाला एक गोष्टी तुमच्या कवर होत राहतील. ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला आता मी आज माझं हे एम आहे की तुम्हाला सर्व विषयाचं कमीत कम कसं अभ्यास करायचा, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स येतं, तुम्हाला ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जरी समजले तरी तुमच्या दिमागामध्ये असं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की बा अवघड नाही आहे, इझी आहे, सर्व होऊ शकते. आत्ता पण टाईम नाही गेलेला, व्यवस्थित 30 दिवसाचा टाईम सफिशियंट टाईम आहे, व्यवस्थित प्रिपेअर होते. आणि असं नाही की तुम्हाला फक्त हाच टाईम आहे, नंतर आपल्याला 1-2 दिवसाचा गॅप पण भेटते मधात. एक्झामच्या मधात आपला पेपरचा जर का बघितला, आता मी खूप जण बघितले जे फक्त पेपराच्या मधात 1-2 दिवसामध्ये स्टडी करतात व्यवस्थित, फक्त कामापुरतं स्टडी करतात आणि तेवढ्यावर पण पासिंग होतात. काहून? असं नाही की तसं करा म्हणून, पण आत्तापासून जर का केलं, करणारे सर्व होते. पण जर का तुम्ही नाही करलं तर तुम्हाला 1.5 वर्ष पण कमी आहे. ठीक आहे. तर आपल्याला फक्त फर्स्ट आपलं 5 सब्जेक्ट आपले क्लिअर निघाले पाहिजेत. यामध्ये आपला ॲनाटॉमी आणि संस्कृत हे 2 विषय बॅक नाही लागले पाहिजेत. याच्यावर काळजी घेतली, कारण बाकीचं मोस्ट सर्वांना याच 2 याची भीती राहते. तर मी जास्त फोकस पहिल्यांदा याच्यावर करील, नंतर ॲनाटॉमीवर करील आणि पदार्थविज्ञान आपण एकदम शेवटी घेऊ. कारण की पदार्थविज्ञान काय एकदम इझी आहे. तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले तर ते तुम्ही स्वतः याच्यावर पण प्रिपेअर करू शकता. आणि नंतर तुम्हाला ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दाखवील की त्याच्यात तुम्हाला तुम्हाला तर प्रिपेअर पाठांतर तर तुम्हालाच करायचं. फक्त मी तुम्हाला एक थोडंसं पेपर पॅटर्नमध्ये प्रेझेंटेशन कसं राहते ते सांगेल. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे. बाय.